जत येथील वकील संघटनेची 2026-27ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी अध्यक्ष म्हणून तसेच बिराजदार साहेब उपाध्यक्ष म्हणून आम्हा दोघांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर सहसचिव म्हणून माने मॅडम त्यांची बिनविरोध निवड झाली. त्या निवडणुकीमध्ये फक्त सचिव या पदाकरिता निवडणूक झाली. त्यामध्ये आमचे मित्र पुजारी साहेब हे बहुमत मिळवून निवडून आलेले आहेत. आता या वर्षामध्ये जर बघितलं, मागच्या वर्षी मी अध्यक्ष असताना जत येथील सिनियर डिव्हिजन त्याचबरोबर सत्र न्यायालयाची मंजुरी आली आणि त्याकरता जी बैठक व्यवस्था लागणार होती त्याकरता म्हणून BSNL ऑफिस जे होतं जे सध्या बंद आहे त्याची आम्ही पाहणी केली. त्याकरता जिल्हा न्यायालयाने प्रयत्न केले. जोपर्यंत त्या BSNL सोबत या न्यायालयीन विभागाचे ॲग्रीमेंट होत नाही तोपर्यंत ती बिल्डिंग ताब्यात येणार नाही आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे जे स्क्वेअर फुटावर दर आणि BSNL सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळं त्यांचा दर यामध्ये बरीच तफावत आहे. याकरता म्हणून त्या संदर्भात जतचे मान्य आमदार पडळकर साहेब तसेच खासदार साहेब आणि इतर जे राजकीय मंडळी यांना सोबत घेऊन त्या संदर्भात मुंबई येथे जाऊन BSNLच्या अधिकाऱ्याशी आम्ही लवकरात लवकर मीटिंग आयोजित करून एक दर फिक्स करून ते ताब्यात घेत BSNLची बिल्डिंग ताब्यात घेऊन त्यात सुधारणा करून शक्य तितक्या लवकर सत्र न्यायालय आणि दिवाण न्यायालय वरिष्ठ स्तर हे चालू करत आहोत. त्याचबरोबर जत तालुक्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या जी इमारत बघितली ही फार पूर्वीची इमारत आहे, जुनी इमारत आहे आणि आता सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणे पाहता ही जवळजवळ 12,000पेक्षा जास्त प्रकरणे आहेत आणि 2च न्यायाधीश इथं काम करत आहेत आणि इथं बैठक व्यवस्था कमी आहे. शासनानं बिल्डिंग मंजुरी केली आणि ती नवीन इमारत चालूही झाली, पण सध्या परिस्थितीला त्या इमारतीचा शासनाकडून प्रथम केवळ 2 कोटी रुपये आले, त्याच्यानंतर 1 कोटी रुपये निधी आला. जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपयाची ती बिल्डिंग असून शासनाकडून अद्याप उर्वरित निधी मिळालेला नाही. तरी देखील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी बिल्डिंगचं काम थांबवलेलं नाही, ते चालू आहे आणि त्याचा पहिला स्लॅब तो आता तारा बांधून तयार आहे. तो स्लॅब थोड्याच दिवसात पूर्ण होईल. या संदर्भात जर बघितलं, शासकीय उदासीनता दिसते, शासकीय तिजोरीत पैसा नाही असं जरी कळत असलं परंतु न्यायालयीन इमारत होणं आणि जत तालुक्यातल्या जे पक्षकार आहेत त्या बांधवाची सोय होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता आम्ही आमदार साहेबांच्याकडं वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. प्रसंगी या बिल्डिंगच्या संदर्भात फंड मिळवण्यास शासनाविरोधी आवाज उठवावा लागला तरी आमची वकील संघटना त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे. प्रसंगी उपोषण आणि इतर जे न्यायालयीन मार्ग आहेत ते आम्ही अवलंबणार आहे. शेवटी काही नाही झालं तर शासनाच्या विरुद्ध आम्ही रीट करणार आहोत. परंतु या वर्षभराच्या काळामध्ये आम्ही त्या बिल्डिंगसाठी जास्तीत जास्त निधी आणून निश्चितच लवकरात लवकर की नवीन इमारतीची बिल्डिंग कशी पूर्ण होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जत वकील संघटनेच्या 2026-27 या वार्षिक निवडणुकीअंतर्गत मामाने साहेब अध्यक्ष, बिराजदार साहेब उपाध्यक्ष, मी सचिव आणि भागीरथी जाधव मॅडम यांचं सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमागं एकच सांगू इच्छितो की वकील संघटनेतील सर्व सदस्य एक संघपणे जर कार्यरत झाले तर BSNLची बिल्डिंग असो किंवा नवीन इमारतीच्या निधीबाबतचा जो प्रश्न असो तो नक्कीच येत्या काळात मार्गी लागेल आणि त्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना कोणतेही गटतट न करता आजी माजी सर्व जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, पदाधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरज पडेल तेथे त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या BSNL बिल्डिंगचा ताबा मिळवण्यासाठी आणि आपल्या नवीन न्यायालयीन इमारतीच्या निधीसाठी संघर्ष किती करावा लागेल याचा विचार न करता एक संघपणे संघर्ष करेन. आणि या वकील संघटनेतील सर्व सभासदांना मी कळकळीची विनंती करतो की यापुढे आपण एक संघपणे या दोन्ही गोष्टीसाठी एकत्र लढा देऊया, तरच येत्या काळात लवकरात लवकर या दोन्ही गोष्टी आपल्या पदरी पडून जत तालुक्यातील जे नागरिक आहेत त्यांना न्यायालयीन व्यवस्थेची सुव्यवस्था मिळणार आहे. मला जत बार असोसिएशन वतीनं उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेले त्याबद्दल मी सर्व बार असोसिएशनची मेंबरची आणि अध्यक्ष सचिव सगळ्यांची मी आभार मानतो. पहिल्यांदा महत्त्वाचे म्हणजे आता अध्यक्षांनी सचिवांनी सांगितलेले
जे बिल्डिंग आणि BSNL बाबत त्यांनी जे प्रयत्न करणार आहेत त्यासोबत मी सदैव आहे आणि बारसोबत बारच्या सगळी सिनियर ज्युनियर त्यांचे काही प्रश्न असेल त्याबाबत आम्ही सदैव प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदारकडनं जेवढा निधी आणता येईल तेवढ्या निधीसाठी आम्ही स्वतः ती भाजपचा मी कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न करेन एवढंही करतो.